नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आता संक्रांत जवळ आलेली आहे, म्हणजे प्रत्येकाच्या घरात तिळगुळाची तरी लगबग चालू झालीच असेल. कोण कोण घरी करतं, कोण विकत आणतं. पण आम्ही नेहमी दरवर्षी तिळाची वडी किंवा तिळाचे लाडू घरी बनवतोच, आणि एकदा नाही तर 2 ते 3 वेळा तर आमचे बनवून होतातच. त्यासाठी काय लागतं तर रेसिपी तुम्हाला सांगत आहे. आणि ही आम्ही अशीच घरगुतीच बनवलेली रेसिपी आहे. पण अगदी सोपी आहे, त्यामुळं असं जास्त नाही की हे इकडचं बघा आणि तिकडचं बघा आणि आपण रेसिपी चालू करा, असं काहीच गरज नाही आहे. तर मी काय काय घेतलेलं आहे, तीळ घेतलेले आहेत वाटीभर, शेंगदाणे घेतलेले आहेत वाटीभर, आणि गूळ पण तेवढा वाटीभरच घेतलेला आहे, आणि वेलची पूड घेतलेली आहे. एवढंच घेतलेलं आहे. आणि तूप घेतलेलं आहे, ते फक्त मी ताटाला लावण्यासाठी, म्हणजे की आपण जेव्हा ते मिश्रण टाकणार आहे तेव्हा त्या ताटाला लावून मग त्याच्यावर ते मिश्रण ओतायचं. हे भाजले आता मी काय करणार आहे, पहिल्यांदा तीळ भाजून घेणार आहे, आणि त्यानंतर शेंगदाणे तर माझे भाजलेलेच आहेत, आणि शेंगदाण्याचं ते कूट करून घेणार आहे. पण अगदी मोठं मोठं कूट घेणार आहे की जेणेकरून दाताखाली आलं पाहिजे, त्या पद्धतीने. तर पटपट आपण आता आधी हे तीळ छान भाजून घेऊया. आणि जास्त करपायला नको, असं म्हणजे छोटंसं, म्हणजे मीडियम गॅसवर ठेवायचं आहे. आणि या ठिकाणी मी तीळ हे व्हाईट घेतलेले आहेत, म्हणजे पॉलिश्ड आहेत बहुतेक, म्हणजे पॉलिश केलेलेच असणार आहे. तेवढे पांढरे शुभ्र दिसत आहेत. आपले गावरान थोडेसे तांबूस कलर असतो बघा, ते जरी घेतले तरी पण चांगलंच आहे. त्यामुळं आता दुकानात जे भेटतील त्याच्यावर डिपेंड आहे आपण आता कोणत्या प्रकारचे तीळ वापरणार आहेत ते. तर चला आता आपण पटपट तीळ भाजून घेऊया. त्यानंतर काय करायचं, ते कूट असणार आहे ना, ते कूट पण आपण करून घ्यायचं आहे शेंगदाण्याचे. त्यानंतर हे तीळ भाजल्यानंतर काय करायचं, एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढायचं, आणि त्याच कढईमध्ये काय करायचं, जो आपण गूळ घेतलेला आहे तो गूळ कणी ठेवायचा. त्यात एक दोन चमचे जर फक्त पाणी टाकलं तरी चालेल त्या गुळामध्ये, म्हणजे की तो पातळ होतो. आणि हलवायचं 5 ते 10 मिनिट गूळ असा हलवायचा, आणि त्याला असं बुडबुडे येऊ द्यायचं, म्हणजे तिथं आपलं वडीचं मिश्रण तयार होणार आहे व्यवस्थित. म्हणजे मी पाक वगैरे याची वाट बघत नाही, फक्त मी आपल्या घड्याळाच्या टायमिंगनुसार मी 10 मिनिट तर ठेवतेच. आणि ते ठेवल्यानंतर मग त्याला बुडबुडी यायला चालू झाल्यानंतर हे तीळ आणि शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे ते आपण त्या गुळामध्ये टाकणार आहे. आणि ते हलवून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेलची पूड जी घेतलेली आहे ती टाकायची आहे, आणि छान हलवून घ्यायचं एकदम. त्याच्यामध्ये ते टाकल्यानंतरच त्याला कडकपणा यायला चालू राहतो, कडकपणा यायला चालू होतो. आणि त्यानंतर काय करायचं, लगेच ते मिश्रण सगळं काय करायचं, आपण म्हणजे जे तूप लावलेलं भांडं असणार आहे ना, किंवा पराता असणार आहे किंवा ताट असणार आहे, त्या ताटामध्ये लगेच काढून घ्यायचं आणि क्विकली असं थापायला चालू करायचं एकदम फास्टमध्ये, नाहीतर ते कठीण होऊ शकतं. आणि नंतर त्याच्या वड्या एकदम छान खुसखुशीत होतात. पण मी केलेल्या वड्या अगदी खुसखुशीत छान झालेल्या आहेत. माझी मुलगी पण छान आवडीने खाते. त्यामुळे तुम्ही पण या संक्रांतीला नक्की अशा वड्या तयार करून घ्या, आणि नक्की अशा पद्धतीने बनवून बघा. आवडला तर तुम्ही दुसऱ्यांना पण सांगू शकता अशा पद्धतीने करा वगैरे. तर चला बघा, मी प्रोसेस काय काय केलेली आहे. आधीच मी सगळी रेसिपी सांगितलेली आहे. आता तुम्ही प्रोसेस पुढे बघा मी काय काय केलेली आहे ते.